आज ज्या इतिहासाच्या आवृत्तीचं आपण प्रकाशन केलं त्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज होती. तो कसा लिहावा, काय करावं याचीही गरज होती आणि त्यासाठी श्रीयुत पांडुरंग बलकवडे यांची आपल्याला खूप मदत झालेली आहे. बलकवडे सरांचा परिचय करून देण्यासाठी मी अनिल श्रीधर यांना विनंती करते. नमस्कार. आपल्या सर्वांना पांडुरंगी बलकवडे हे माहिती आहे, पण मी त्यांचं पूर्ण नाव घेऊन त्यांची ओळख करून देतो आहे. पांडुरंगी नामदेवराव बलकवडे हे आपले ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत. भारतीय सेनेच्या दक्षिण कमांड मुख्यालयात 40 वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले आणि उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना आर्मी कमांडर अवॉर्ड मिळालेला आहे. शिवचरित्र व्याख्याते आहेत, मोडी लिपी तज्ज्ञ आहेत, पुरातत्ववेत्ते, दुर्ग अभ्यासक आहेत. तसेच मराठा साम्राज्याचे अभ्यास केंद्र सावित्रीबाई फुले विद्यापीठ याचे संचालक आहेत. छत्रपती राजाराम महाराज स्मारक समिती सिंहगड आणि लाल महाल उत्सव समिती पुणे यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच अनेक संस्थांचे ते सदस्य आहेत. यामध्ये फक्त महाराष्ट्र नाही तर तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश असे पण राज्य आहेत. पुणे महानगरपालिका येथील संस्थांचा समावेश आहे. पुणे इतिहास संशोधक मंडळ आणि पेशवे दप्तर पुणे येथील हजारो मोडी लिपी कागदपत्रांचा अभ्यास करून त्या आधारे मराठ्यांच्या इतिहासावर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत. त्यांना शिवपुष्प स्मृती रायगड पुरस्कार, छत्रपती संभाजी पुरस्कार, जनसेवा विश्व हिंदू परिषद धर्मरक्ष आणि सावरकर स्मृती पुरस्कार अशा अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. असे हे आपल्याला इतिहास अभ्यासक लाभलेले आहेत. यानंतर आपण या सर्व इतिहास, त्याचा प्रवास आणि या सगळ्याबद्दल ऐकणार आहोत. मी बलकवडे सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आयादिशक्ती तुळजाभवानी, छत्रपती शिवराय. आज पानसे मंडळ या एका आदर्श संस्थेचा सुवर्ण महोत्सव आहे आणि या निमित्ताने सर्व पानसे मंडळी आपल्या कुटुंबासह इथं एकत्र झालेली आहे. एक अतिशय देखणा आणि भव्य असा हा कार्यक्रम मी अनुभवतो आहे. एक प्रकारे इथलं वातावरण, पेशवाई पेहराव, पगडी डोक्यावर घातलेले अनेक मंडळी इथं वावरत आहेत. एक प्रकारे पेशवाईच इथं अवतरली आहे असा मला भास झालेला आहे. आज एक आनंदाची गोष्ट म्हणजे या निमित्ताने पानसे घराण्याचा इतिहास हा या ग्रंथाची 3री आवृत्ती नुकतीच इथं प्रकाशित झाली. आत्ता मी जाहीररित्या ही आवृत्ती प्रसिद्ध झाली, प्रकाशित झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. डॉक्टर अनिलराव पानसे असतील, डॉक्टर जयंतराव पानसे असतील आणि दुसरे अनिल पानसे की जे माझे लहानपणीपासूनचे सवंगडी. त्याचबरोबर ज्यांना पानसे कुलभूषण पुरस्कार देण्यात आला असे आदरणीय, मी गेले 50 वर्ष त्यांच्याकडून प्रेरणा घेतो आहे असे आमचे आदरणीय कोणदेव पानसे म्हणजेच कोसा पानसे सर, की ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं कार्य केलं, असे आमचे आदरणीय पानसे सर. आणि त्याचबरोबर आज ज्यांना दुसरा पानसे कुलभूषण पुरस्कार देण्यात आला असे आदरणीय राजीवजी पानसे, की ज्यांनी खरं सांगायचं तर
मराठशाहीमध्ये पानसे मंडळींनी जो आपल्या पराक्रमाचा, आपल्या मुत्सद्दीगिरीचा ठसा देशभर उमटवला आणि त्याच पद्धतीने वर्तमान काळामध्ये राजीवजी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. एक प्रकारे देशाच्या आर्थिक शक्तीला मोठं पाठबळ देत आहेत आणि हजारो लोकांना रोजगार प्राप्त करून देत आहेत. त्यांच्या इंडस्ट्रीजमध्ये 2000 लोक कामं करतायत. याचा अर्थ 2 लाख लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ते रोजगार प्राप्त करून देत आहेत. त्याबद्दल एक भारतीय म्हणून मी त्यांना शतशः धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीने आज या सभागृहामध्ये शेकडो मंडळी जमलेली आहेत. जवळजवळ 4 पिढ्याची मंडळी इथं मला पाहायला मिळतात. आमचे आदरणीय पानसे सर 95 वर्षाचे आहेत. ते 10 वर्षाचे उद्याची पानसे घराण्याची पिढी आपल्याला इथं पाहायला मिळते. यामध्ये अनेक जणांनी आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या कार्याचा ठसा आज समाजामध्ये उमटवलेला आहे. सामाजिक कार्य असेल किंवा आर्थिक गोष्टीमध्ये, राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सर्व क्षेत्रामध्ये पानसे मंडळींनी आपला ठसा उमटवलेला आहे. आज या ग्रंथाच्या निमित्ताने पानसे मंडळींनी मराठ्याच्या इतिहासात दिलेलं योगदान हा विषय वेळेची मर्यादा पाळून मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पानसे मंडळींनी ज्याप्रमाणे आपल्या बुद्धीने लेखणी गाजवली, त्याप्रमाणे आपल्या पराक्रमाने समशेर गाजवलेली आहे. क्वचितच अशी घराणी असतील की ज्यांनी लेखणीबरोबर समशेरीवरही प्रभुत्व मिळालं. असं हे पानसे घराणं, त्यांनी मराठशाहीची जी काही सेवा केली त्याबद्दल एक मराठी राज्याचा नागरिक म्हणून मी त्यांना नतमस्तक होतो. आपल्याला या ग्रंथामध्ये एक वेगळेपण आहे की या ग्रंथामध्ये साधारणपणाने पानसे घराण्याच्या 700-800 वर्षाचा आढावा घेतलेला आहे. अतिशय कठीण काम आहे, कारण की जुने संदर्भ मिळवणं आणि त्याचबरोबर गेल्या 350 वर्षाच्या मराठ्यांच्या इतिहासाचा मागोवा घेणं, असं एक कठीण कार्य या ग्रंथाच्या निमित्ताने या मंडळींनी पूर्ण केलेलं आहे. त्यामध्ये आमचे डॉक्टर पानसे यांचं मोलाचं योगदान आहे. आणि त्याचबरोबर पानसे घराण्यातल्या आमच्या आदरणीय श्यामलाताई पानसे यांनी काही वर्षांपूर्वी मराठ्यांचा तोफखाना हा ग्रंथ प्रसिद्ध केला. आणि या ग्रंथाच्या निमित्ताने पानसे घराण्याने मराठशाहीमध्ये घेतलेलं योगदान याचाही त्यांनी आढावा घेतला होता. त्या श्यामलाताई पानसेंचंही स्मरण मला त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. खरं सांगायचं तर हे पानसे घराणं कर्नाटकातून आलं. बघा, काही अशा विपरीत परिस्थितीमध्ये दुर्गादेवीचा दुष्काळ असेल आणि अशा कालखंडामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपल्या उपजीविकेसाठी ही मंडळी पुण्यामध्ये आली, महाराष्ट्रात आली. फक्त पानसेच घराणं आलं का? तर नाही. आपल्याला माहिती असेल की आपण जर पुण्याचा इतिहास जगासमोर आहे की ही ज्या ज्ञानाची नगरी आहे, विद्येचं माहेरघर आहे. शिवरायांनी जिथं आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली आणि जिजाऊंनी ज्या पुण्यामध्ये शोभांवर आदर्श संस्कार करून एका युगपुरुषाला घडवलं, जी पेशव्यांची नगरी की याच नगरीतून 18व्या शतकामध्ये अटक तू कटक साम्राज्य निर्माण करण्याचं कार्य झालं. अशी ही पुण्यनगरी. परंतु या पुण्यनगरीच्या जडणघडणीमध्ये पानसे घराणं असेल, अशी अनेक कर्नाटकातून आलेल्या घराण्याने योगदान दिलेलं आहे. पानसे घराण्याच्या बरोबरच या पुण्यामध्ये
तत्कालीन परिस्थितीमध्ये ठकार, कानडे, ढेकणे, धर्माधिकारी, राजर्षी, पारखी, पुरंदरे, ढेरे ही घराणे आली. आणि या घराण्यांनी या पुण्याच्या संस्कृतीला, पुण्याच्या इतिहासाला या सर्व कानडी मंडळींनी फार मोठा असा आधार दिलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच कसब्यामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि माझ्या अवतीभोवती ही सर्व मंडळी राहणारी आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी लहानपणी कसबा पेठेमध्ये जिथे राहतो, आमचं घर आहे, त्याच्या अवतीभोवती सकाळ दुपार जशी मराठी भाषा कानावर पडायची तशी कानडी भाषा पडत होती. फुल्याळ असतील, कुरमभट्टी असतील, देशपांडे असतील, ही पानसे मंडळी, कारण की अनेक पानसे मंडळींची त्यांचा रोटीबेटी व्यवहार म्हणजे त्यांची लग्न कार्य त्या मुली कर्नाटकातून आलेल्या आणि इथल्या मुली तिथं दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे अनेक वेळा ही मंडळी माझ्या वाड्याच्या भोवताली कानडीमधून बोलत असलेली मी सगळा व्यवहार चालायचा. आणि बाहेरून आलेली मंडळी म्हणायची, अरे आपण कर्नाटकात आहोत का महाराष्ट्रात आहोत. इतकं ह्या 50 वर्षापूर्वीचं वातावरण होतं. असं हे पुणं आणि ह्या पानसे मंडळींनीच पुण्याला आकार दिलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुण्याचे देशपांडे, होनप हे कानडी आहेत. पुण्याचे कुलकर्णी, राजश्री हेही कानडी आहेत. पुण्याचे जोशी, बिंदू माधव जोशींचं घराणं हेही कानडी आहेत. आपल्या कसबा गणपतीचे पुजारी ठकार हेही कानडी आहेत. अहो, ज्या पुरंदऱ्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा डंका 7 समुद्रापार नेला ते बाबासाहेब पुरंदऱ्यांचं घराणं हेही कानडीच आहे. आणि राची ढेऱ्यांसारखं आपल्या साहित्यामध्ये ज्यांनी आपला डंका देशभरात मरवला ते ढेरे घराणंही पाहिजे. आणि अशा पद्धतीने या सर्व कानडी घराण्यांनी या महाराष्ट्रासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यापैकी असणारं हे पानसे घराणं आहे. आणि या पानसे घराण्याचा इतिहासाचा मागोवा घेत असताना त्यांच्या अनेक, आत्ताच 24 पिढ्यांचा उल्लेख झाला, म्हणजे 700-800 वर्षांचा, 1000 वर्षांच्या इतिहासाचा उल्लेख झालेला आहे. परंतु या इतिहासामध्ये खरं पर्व सुरू झालं ते शहाजीराजांपासून. कारण की ही मंडळी का बरं दक्षिणेतून आली, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. दक्षिणेमध्ये दुष्काळ जसा पडला त्याच पद्धतीने दक्षिणेमध्ये कुतुबशाही, बहामनी सत्ता, आदिलशाही ह्या इस्लामिक सत्ता त्या काळात दक्षिणेमध्ये होत्या. आणि त्यांचा स्थानिक जनतेवर, प्रामुख्याने ब्राह्मण समाजावर फार मोठा अन्याय होत होता. आपलं अस्तित्व, आपली संस्कृती, आपला धर्म याचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही मंडळी या महाराष्ट्रात आली. कारण की पहिल्यांदा निजामशाहीमध्ये हिंदू समाजाला, मराठा समाजाला राजकारणामध्ये आणि समाजकारणात प्रवेश झालेला होता. आणि यामध्ये भोसले घराणं असेल, जाधव घराणं असेल, या मंडळींनी मोठं नेतृत्व केलं होतं. आणि यापैकीच भोसले घराणं शहाजीराजांचं. शहाजीराजे आणि कर्नाटक यांचं अतूट नातं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, शहाजीराजांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा ह्या पुण्यातूनच सुरू केला. निजामशाही सत्तेमध्ये त्यांनी जे काही कार्य केलं, पराक्रम गाजवला, आणि मग निजामशाहीकडून त्यांना पुणे, इंदापूर, सुपे परगणा, 12 मावळाची जहागीर मिळाली. आणि याच शहाजीराजांच्या नेतृत्वाखाली एक प्रकारे इथं हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धाराचं कार्य सुरू झालं. शहाजीराजांचा पराक्रम तेवढाच मोठा होता. आणि अशा पद्धतीने शहाजीराजांचं कार्य सुरू होतं. आणि याच दरम्यान त्या निजामशहाचं अकाली निधन झालं. आणि त्या निजामशहाचा एक छोटासा वारस घेऊन मांडीवर शहाजीराजांनी संपूर्ण निजामशाही आपल्या ताब्यामध्ये, नियंत्रणामध्ये आणली. एक प्रकारे शहाजीराजे निजामशाहीचे कर्ते करविते होते. आणि हे करत असताना एक शहाजीराजांसारखा मराठा योद्धा, एक इस्लामिक अनेक शतकांची सल्तनत आपल्या ताब्यात घेतो हा विचार करून दिल्लीपती मुघल बादशाह शहाजहान
आणि आदिलशहा एकत्र झाले आणि त्यांनी निजामशाहीवर आक्रमण केले. 1629 पासून 1637 सालापर्यंत शहाजीराजांनी एकट्याने या दोन बलाढ्य सत्तांशी संघर्ष केला. परंतु तो कुणाच्या जीवावर, तर याच घराण्यांच्या जीवावर आहे. शहाजीराजांना साथ देणारी ही सर्व वेगवेगळी पुरंदरे असतील, बोकील असतील, बानते इथले आत्रे असतील आणि पानसे मंडळी, हे मंडळी शहाजीराजांच्या अवतीभोवती आहेत. त्यांनी आपल्या मुत्सद्दीगिरी, आपला पराक्रम या शहाजीराजांसाठी बहाल केलेला होता आणि त्यांच्या सहाय्याने आणि 12 मावळातल्या मावळ्यांच्या सहाय्याने शहाजीराजांनी हा कठीण संघर्ष केला होता. परंतु दुर्दैवाने 1637 ठाणे जिल्ह्यातल्या माहुलीच्या किल्ल्यावर शहाजीराजांचा शेवटचा पराभव झाला आणि मुघलांनी तो निजामशहाचा वारस आपल्या ताब्यात घेऊन त्याची हत्या केली आणि शहाजीराजांना मृत्यूदंड जाहीर केला. परंतु शहाजीराजांचं जेवढा पराक्रम तेवढंच मुत्सद्दीगिरी होती आणि आता काही दिवसात आपल्याला जाहीररित्या मृत्यूदंड देणार आणि अशा संकटसमयी शहाजीराजांनी आपली मुत्सद्दीगिरी दाखवली आणि मुघलांना आणि आदिलशाहीला हे दाखवून दिलं की माझी हत्या करण्यापेक्षा माझ्या पराक्रमाचा, माझ्या बुद्धीचा उपयोग तुम्हाला जास्त होईल. आणि याचा परिणाम दोन्ही सत्तांनी त्यांना आपल्या सेवेत येण्याची विनंती केली आणि शेवटी शहाजीराजांनी आदिलशहाची सेवा स्वीकारली. पुणे प्रांतावर आदिलशहाची सत्ता प्रस्थापित झाली आणि एका पराभूत ज्याला मृत्यूदंड द्यायचा त्याच शहाजीराजांना आदिलशहाने पुणे, इंदापूर, सुपे परगाना आणि 12 मावळाची जहागीर पुन्हा बहाल केली. आणि अशा पद्धतीने शहाजीराजांच्या जीवनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि त्यावेळेस आदिलशाही सत्तेने शहाजीराजांना एक जबाबदारी स्वीकारली की तुम्ही दक्षिणेमध्ये जाऊन आमच्या आदिलशाही सत्तेला नवा मुलूक जिंकून द्यावा लागेल. खरं तर शहाजीराजांसाठी हे संकट होतं, परंतु शहाजीराजांनी या संकटाला संधी मानली आणि शहाजीराजे दक्षिणेकडे निघाले. आणि शहाजीराजे दक्षिणेकडे निघाल्यानंतर त्यांना खरी साथ दिली या दक्षिणेतल्या मंडळींनी. कर्नाटकातून शहाजीराजांकडे आलेल्या याच मंडळींनी शहाजीराजांना साथ दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये पानसे मंडळी ही शहाजीराजांच्या सेवेमध्ये आलेली दिसतात. मानकोपंत हे शहाजीराजांच्या, विसाजीपंत हे शहाजीराजांच्या सेवेत होते आणि त्यांनी या दक्षिणेतल्या मोहिमेमध्ये शहाजीराजांना साथ दिली आणि अनेक मंडळी पानसे घराण्यातली या कर्नाटक मोहिमेमध्ये शहाजीराजांबरोबर सामील झाली आणि थोड्याच दिवसात शहाजीराजांनी बेळगावपासून बंगलोरपर्यंतचा मुलूक जिंकून दक्षिणेमध्ये आपलं राज्य निर्माण केलं. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्यामुळे या पानसे घराण्यातली अनेक मंडळी ही दक्षिणेत गेली. पुढे शहाजीराजांचे पुत्र व्यंकोजीराजे यांच्याबरोबर तंजावरमध्ये गेली आणि त्यांनी दक्षिणेतल्या तंजावरमधल्या जे भोसले घराणं आहे व्यंकोजी राजांचं, त्या घराण्याचा कारभार आणि त्यांच्यासाठीही पराक्रम गाजवला. काही मंडळी दक्षिणेत गेली आणि काही मंडळी शिवाजीराजांबरोबर पुन्हा, कारण की शहाजीराजांना ज्यावेळेस 1642 साली शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवबांना पुण्याला पाठवलं त्यावेळेस शहाजीराजांनी आपल्या शिवाजी महाराज म्हणजे शिवबांबरोबर 12 वर्षाच्या आणि जिजाऊंबरोबर पुन्हा या कर्नाटकातल्या या काही मंडळींना, त्यामध्ये पानसे मंडळींना पाठवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने अगदी पुण्यात शिवाजीराजे आले त्यावेळेस खरं तर पुणे उद्ध्वस्त झालेलं होतं. संपूर्ण शहाजीराजांची राजधानी असलेलं पुणे जाळून बेचिराग केलेलं होतं. एवढंच नव्हे तर आदिलशाही सत्तेने इथं गाढवाचा नांगर फिरून या भूमीला शापित केलेलं होतं. आणि अशा शापित केलेल्या पुण्यामध्ये जिजाऊ शिवबांना घेऊन या सर्व पानसे मंडळी आणि ह्या सर्व मंडळींना घेऊन पुण्यात आल्या आणि पहिल्यांदा काय कार्य केलं असेल तर गाढवाचा नांगर फिरून शापित केलेल्या पुण्यामध्ये जिजाऊंनी शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवला. जगाच्या इतिहासामध्ये अनेक नगरांवर गाढवाचा नांगर फिरल्याच्या नोंदी आहे, परंतु सोन्याचा नांगर फिरण्याची ही एकमेव घटना आहे. आणि अशा पद्धतीने
या भूमीला पवित्र केलं. आणि दुसरं कार्य काय केलं असेल तर कसबा गणपती मंदिर हे उद्ध्वस्त झालेलं होतं आणि आपल्या गणपतीची मूर्ती त्या ठकारांच्या एका कोनाड्यामध्ये गपचूप म्हणजे बळदामध्ये लपून ठेवलेली होती. आणि त्या मूर्तीची पुनर्स्थापना जिजाऊंनी केली, मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि शिवबांच्या हस्ते गणेशाची स्थापना करून आपल्या कार्याचा शुभारंभ केला. आणि याच पुण्यामध्ये शहाजीराजांच्या आज्ञेने दादोजी कोंडदेवांनी बांधलेल्या लाल महालामध्ये जिजाऊंनी संस्कार करून एका युगपुरुषाला घडवलं. आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी या पुण्यामध्ये आपल्या स्वराज्य निर्मितीच्या कार्याची सुरुवात केली. आणि हे आव्हान शिवाजीराजांनी पेलवलं आणि त्यांनी विविध अंगाने आपल्या सगळ्यांना शिवाजी महाराजांचा तो इतिहास माहितीच आहे की त्यांनी जसं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं तसंच त्या स्वराज्याला सुराज्य केलं, एक लोककल्याणकारी राज्य निर्माण करून जगामध्ये एक आदर्श घडवला. आणि हा आदर्श घडवत असताना त्यांच्यासमोर फार मोठी संकटं होती, आव्हानं होती. आणि ही आव्हानं पेलवण्यासाठी त्यांना ज्या घराण्यांनी ज्या मंडळींनी साथ दिली त्यामध्ये पानसे घराणं याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. ज्यावेळेस मानकोपंत हे शिवाजीराजांना ज्यावेळेस सासवडला शिवाजीराजे गेलेले होते पुरंदरांकडं, त्यावेळेस पुरंदरांच्या सांगण्यावरून मानकोपंतांनी आपली 8 मुलं शिवाजीराजांकडं घेऊन गेली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या ह्या 8 मुलांना आपल्या या स्वराज्याच्या कार्यात आपण सामावून घ्यावं. आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी या बंधूंना आपल्या कार्यात घेतलेलं आहे. त्यामध्ये शिवदेव मानको हे शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या खाजगीचा कारभार सांगितला. लक्ष्मण मानको यांना बारगीर म्हणजे सरदारी दिली घोडदळाची, त्यांच्याकडं 50-100 स्वार दिले होते. आणि संभाजीराव पानसे यांना तंजावरच्या व्यंकोजीरावांकडं, हे 8 भाऊ आपल्या शिवाजीराजांच्या कार्यात सामील झाले.